तर इथे माझी हेअर ट्रीटमेंट चालू आहे। तर हे मी छोटीशी क्लिप्स काढली होती तुम्हाला दाखवायसाठी, तर मी घरीच बोलवलं। तर ही आहे माझी नॅनो प्लस हेअर ट्रीटमेंट। तर चला बघूया कसं रिझल्ट येते। तर अभी मैं जाऊंगा, हे नहीं जाऊंगा अभी 10,000 इसके साथ डीजल लाइट भी लूंगा। डीजल लाइट ऊपर लगाऊंगा, 10,000 के ऊपर लगाऊंगा डीजल लाइट। कैसा लगेगा देखना, मैं भी बनाऊंगा। 10,000 मुझे बनाना आता है। बनाना आता है? हाँ ठीक है। देखो पण ऐसे ऐसे लगाना पड़ेगा। तर आता किटूला चाललं, किटूला टेंट हाऊस घ्यायचंय, पण आमच्याकडे 2-3 पडले टेंट हाऊस। ऐसे को पहले ऐसे, पण त्याला ते नाही पाहिजे, नवीन पाहिजे ना किटू। ऐसे को पहले ऐसे करना था, फिर ऐसे फिर ऐसे। आणि ते पवन वायपर मध्ये पाणी घालत आहे। 2 सेकंड में बना लूंगा मैं। बहुत ठंडी हाथ दिखा दे मेरे हाथ का। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग। कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त। तर तुम्हाला माझ्यात काही चेंजेस दिसत असेल तर मी केलं आहे नॅनो प्लस हेअर ट्रीटमेंट। तर काही क्लिप्स आहे मी काल केले होते, तर काल मी व्हिडिओ नव्हता बनवला ॲक्च्युली, याच्यातच खूप वेळ गेला, 5-7 तास लागले करण्यामध्येच। तर मी घरीच बोलवलेलं होतं, तर त्यांनी मला करून दिले आणि खूप छान रिझल्ट आलेला आहे, सॉफ्ट झालेले आहे। ॲक्च्युली हे नॅनो प्लास्टी आहे, एक प्रोटीन असतात, आपल्या केसाला एक प्रोटीन देतात आणि डॅमेज वगैरे, जे डॅमेज हेअर वगैरे असतात त्याला ते रिपेअर करतात। तर ते केलेलं आहे आणि कलर स्प्रेड होतात म्हणून ते कलर माझी अशी झालेली आहे। तर 1-2 वॉश नंतर ते कलर पूर्ण व्यवस्थित होऊन जाणार। आणि किट्टू झोपलेला आहे, स्कूलमधून आल्यानंतर तो झोपलेला आहे। आता माझे हेअर वॉश वगैरे झाले, कारण की ते म्हणे की 24 तासानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता म्हणून। तर मी आता वॉश केलं। बाहेर मला जायचं म्हटलं की चांगलं झालं, ते इझी झालं माझी। ते आले, मला घरी करून दिलं, होम सर्व्हिस दिली। तर बघू आता कसं वाटते। तर मला तर खूप छान वाटतं, सॉफ्ट वाटत आहे। ॲक्च्युली खूप म्हणजे केस पण न्यू ग्रोथ वाढलेले होते, तर खाली तर स्ट्रेट होते, पण वरचे जे पूर्ण होते ते बेबी हेअर्स दिसत होते आणि खूप म्हणजे मला असं बॉन्सी हेअर दिसत होते, ते मला बिलकुल सूट नाही होत। आणि मला हॅबिट आहे थोडेसे स्ट्रेट हेअरचे, तर मी आता केलेले आहे। बघू शकता कशी वाटत आहे तर सांगा। पण थोडं कलर मला बिलकुल आवडलेलं नाही, कलर स्प्रेट होतात ते कलर करतो पण तर ते 2-3 वॉशमध्ये कलर म्हणजे केसचे कलर व्यवस्थित होऊन जाणार। तर आता मी क्लीन वगैरे करते, सायंकाळचे आता 5 वाजत आहे आणि किट्टू झोपलेला आहे। तसं हेअर वॉश वगैरे झालं, 1 तास लागलं मला हेअर वॉश करायला। 10-15 मिनटं मी थोडं कंडिशनर लावून ठेवलं आणि बघू कसं रिझल्ट आला आहे। तर छान आलं, स्मूथ आलेलं आहे, छान आलेलं आहे। आणि नॅनो प्लास्टी हेअर ट्रीटमेंट खूप छान आहे। ज्यांचे पण हेअर डॅमेज वगैरे कलर वगैरे असतात ना, तुम्ही स्मूथनिंग या स्ट्रेटनिंग करण्यापेक्षा मी तर म्हणेल की नॅनो प्लास्टी करा। नॅनो प्लास्टी खूप छान ट्रीटमेंट आहे। हे माझं 3rd टाईम आहे केला आहे। तर मी भरपूरदा मी म्हणजे केमिकल प्रोडक्ट यूज केले केसावर, तर भरपूरदा स्ट्रेटनिंग स्मूथनिंग केलं, त्याच्याने केस डॅमेज होत होते माझे। तर मग मी नॅनो प्लास्टी करून बघितलं, तर मला म्हणजे फार आवडलं। तर मग मी म्हटलं चला ह्यावेळेस, पण मागच्या वर्षी केलं होतं मी सप्टेंबरमध्ये, तर 1 वर्ष होत होतं, तर माझे जे न्यू ग्रोथ होते ते इथपर्यंत वाढलेले होते। आणि बेबी हेअर आणि पावसाळ्यात तर माहीत नाही केस काय होतं, ते बेबी हेअरसारखे घाण दिसत होते, मला बिलकुल नव्हतं, म्हणजे बिलकुल आवडलं नव्हतं ते, कसं तरी वाटत होतं। म्हटलं कधी करू म्हणून। तर फायनली ते झालं, काल मी केलं आणि ते आले होते 4 वाजता, दुपारी काल 4 वाजता आले होते। तर ते मला वाटते 9-9:15ला ते गेले इथूनच। तर मला काही शूट करायला मिळालं नाही, कंटिन्यू बसली होती, फक्त ते त्याचे थोडेसे क्लिप्स टाकले, फक्त ते मला क्रीम लावत होते तेव्हाच। आणि तर चला बघूया कसं वाटतं। तर रिझल्ट छान आलेला आहे आणि आता हेअर वॉश केलं तसं वाटतं किती सॉफ्ट वाटत आहे आणि एकदम असं वाटतं की केस आहे की नाही, असं एकदम खूप छान वाटत आहे। आता करते क्लीन वगैरे करते, फ्रेश वगैरे होते आता आणि थोडंसं चहा घेते। आता मी हेअर वॉश नाही केलं असते, पण शॅम्पू मी याचा नॅनो प्लसचा शॅम्पू पण हा वेगळा असतो, तर तो पण मी त्यांना ऑर्डर केला होता, त्यांनी मला आता आणून दिला, तर मी लगेच हेअर वॉश केला। नाहीतर मला त्या म्हणे की 1 दिवसानंतर पण, म्हणजे 1 दिवसानंतर पण तू वॉश करू शकते म्हणून। तुम्ही म्हटलं पहिले मला ते खूप ड्राय म्हणजे असं केस खूप क्रीम्स लागलेलं राहते आपल्या केसाला, तर केमिकल लागलेलं असते, तर ते मला खूप चांगलं नव्हतं वाटत। तर मी म्हटलं पहिले हेअर वॉश करून घेते
आणि हे आपल्याला 6 मंथ या 5 मंथपर्यंत राहते, पण तुम्ही केअर कराल तर ते आपल्या वर्षभर तर टिकतोच. केसाला ते राहते, जे न्यू ग्रोथ येणार ते तशीच येणार आणि जे स्ट्रेट असते ते स्ट्रेटच राहते. तर चला. आणि माझं पण ॲक्च्युली मेकअप आर्टिस्ट आणि हेअर ट्रीटमेंटचं पण कोर्स झालेला आहे, मी पण केलेला आहे, सर्टिफिकेट केलेलं आहे. ते पण पुणेमधले जे सर आहेत ते आम्हाला स्पेशली शिकवायला आले होते, तर मी त्याचा पण कोर्स केलेला आहे. हेअर ट्रीटमेंटचे स्मूदनिंग या केरेटिन हे सगळं केलेलं आहे. तर मला माहिती आहे स्ट्रेटलिंग आणि स्मूदनिंगनी केस डॅमेज होतात म्हणून, तर मी त्याचा आधी पण केलं. मला तर वाटते मी 3-4दा स्ट्रेटलिंग अँड स्मूदनिंग वगैरे केलं आहे. स्ट्रेटलिंग अँड स्मूदनिंग एकच आहे. तर केरेटिन एकदा केलं होतं, पण केरेटिननी काही केस राहत नाही, त्याला विहिरीचं पाणी वगैरे असं चालत नाही. तर हे माझं पण झालं, तर मला पण माहिती की कसं प्रोडक्ट असतात म्हणून. आणि कलर्स वगैरे तर मी जास्त करून घरीच करते ॲक्च्युली, कारण की माझं ते सगळं केमिकलचं सगळं हे जे आहे ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंटचं जे माझे सगळे कोर्स झालेले आहे, तर मी घरीच कलर वगैरे करते. जर मला कधी वेळ नसतं मिळाला तर मग मी हायलाईट वगैरे करायला जाते. तर माझा तर विचार आहे की हायलाईट करायचं किट्टूचा बर्थडेपर्यंत, तर बघूया जमेल तर करू हे हायलाईट, नाहीतर मला त्याला बोलवावं लागेल. मेन प्रॉब्लेम होता की किट्टूला कोण बघेल म्हणून. किट्टूला पण काल तो होता, त्याला झोपवलं आधी, आणि पवन पण घरी होता. तर त्यांनी किट्टूला बघितला आणि ते घरी आलते, तर त्यांनी मला करून दिलं. किट्टूला बरं पण नाही आहे, थोडं सर्दी झालेली आहे, तेव्हा ताप वाटतो ना. आता नाही आहे, औषध दिली होती मी त्याला. तर आता मी आणि किट्टू चाललो हॉस्पिटलमध्ये. काल मी ब्लड टेस्ट केली होती, तर त्याची रिपोर्ट आलेली, ते मला दाखवायचं आहे. मला थायरॉइड वगैरे आहे का ते चेक करायसाठी. आणि एक ती 2 टेस्ट करायला लावली होती, एक CBC म्हणून आणि थायरॉइड टेस्ट होती. त्या दोन्ही टेस्ट. पप्पा कसे नाही गेले कारखान्यामध्ये? हा, तू कशी नाही आलता तेव्हा कारखान्यात घरी? पप्पा कशा नाही गेला विचारते मग नंतर. चल एक तिकडून चल बेटा. तेव्हा गाडी येते माझ्यात, पकड या साईडला. हो. तर किट्टू आणि मी ते चाललो हॉस्पिटलला, क्लिनिकमध्ये. तर ती क्लिनिकमध्ये चाललो होती, ती माझी फ्रेंडच आहे, तुला ताई म्हणते. तर तिच्याकडे चालली मी. तिने मला सांगितलं होतं टेस्ट करायसाठी, थायरॉइड टेस्ट वगैरे. मला भरपूर लोकांनी सांगितलं की आधी पण की थायरॉइड टेस्ट कर म्हणून, तर मी काही केलं नव्हतं. पण त्या दिवशी पण मला सांगितलं तिने की थायरॉइड चेक करून. तर चला. तर इथे किट्टू आहे. किट्टू तर आत्ताच थोडा वेळ झाला आम्ही हॉस्पिटलमधून आलो, आणि थायरॉइड तर नाही निघाला, चांगलं आलं. फक्त थोडंसं ब्लडमध्ये इन्फेक्शन होतं. तर ते टॅब्लेट्स वगैरे दिलेले आहे. आणि भूक लागली होती, मी पटकन डोबळ्याचं थोडंसं ढोकळा बनवला आणि ते खाल्लं. आणि वरमाचं कुकर लावलेला आहे. आणि किट्टूला तुमच्याशी बोलायचं आहे. खूप बनलाय. किट्टूला बरं नाहीये, त्याला पण सर्दी झालेली आहे, नोझी येते. बेटा आराम कर, बेटा आराम कर, आराम कर सोनू. ये मी झोपून देऊ का माझ्या सोनूला? हा, आराम कर, चिले रेस्ट कर, थोडंसं खेळू नको, आता थोडंसं आराम कर. आणि किट्टूनी आता आणखी आज न्यू टेंट हाऊस घेतला, दाखवते तुम्हाला मी. तिथे किट्टूनी टेंट हाऊस घेतलेला आहे न्यू. कुकचं सामान आहे, ठीक आहे. तर इथे किट्टूने न्यू टेंट हाऊस घेतला. माहित नाही किती टेंट हाऊस घेतले, तर आधीचे आमच्याकडे 3 टेंट हाऊस आहे, पण त्याचे ते वायर तुटले होते, पाईप्स तुटले होते म्हणून आम्ही त्याला लावून होतं. तर आणखी त्यांनी घेऊन मागितला. स्कूलमधून येते तर त्यांनी टेंट हाऊस घेतलेला आहे. असं नाही घ्यायला लागत किट्टू. आणि आता मी कुक बनले, वापस करून दे मी, बर्थडेला वगैरे नाही भेटणार. आणि किट्टूने बघा उलटा पॅन्ट घातलेला आहे. त्याला म्हटलं की पॅन्टचे वॉशरूमला गेलो होतो, तर त्याला म्हटलं पॅन्ट घालतो, त्याने उलटा पॅन्ट घातलेला आहे. हा, वाच एक काय स्पेलिंग वाच पूर्ण. फॉरेस्ट. आणखी वाच खालची अक्षर वाच. हा, ते काय?
टेंट. प्ले टेंट. गुड. कुठे हाऊस? हाऊसची स्पेलिंग वाच. यच काय? हा चला या नोजी क्लीन करा. नोजी येते ना बेटा? चल आराम कर. तुला सांगितलं नॅपकिन घे म्हणून. नाही ती येलो कलरची याच्याने घे. पुस ना बेटा. असं नाही पुसायचे, कपडे घाण होते. जा बेटा. तर बघा किटूने याच्यात काय भरलेलं आहे बघू. हो दिसत आहे. हात काढ. 2 ग्लास टाकलेला आहे किटूने. काय करशील त्याचं ते? तू काय करणार आहे? कुक बनशील? आज तर काही नवीनच बनणार म्हणते बाबा कुक. मला म्हणे आधी मी काय बनणार, तर कधी म्हणते मी किट्टू की पायलट बनणार म्हणते, कधी क्रिकेटर बनणार म्हणते, आज तर म्हणते मी कुक बनणार म्हणते. किती नवीन नवीन स्वप्न बघते ना किट्टू तू. नवीन चेंज होते ना. आज काही उद्या काही. कुकच बनशील. आज कुक बनशील आहे ना? उद्या काय बनशील तूच सांग ना. उद्या कुकच बनशील का? ठीक आहे. कुक आहे का? त्याची मशीन चालूच राहणार. बिट्टू खाली नाही बसू. चल वरती ये. किट्टू नको नको नको. चल ये. हो तू जायचे. उठा लवकर. तसं नाही झोपा लागत. उठ लवकर. तर आज माझी झोप नाही झालेली आहे, तर मलाही बरं नाही वाटत आहे. थोडंसं रेस्ट करते मी पण. आणि पवन यायचं आहे आणि किट्टू असंच खेळत राहणार आता. चल अभ्यास करायचा आहे ना. तूच खेळणार आता. दाखवत करणार. हा बेटा ते तसंच तुटतात म्हणून तुला म्हटलं नको घेऊ. तुला छान मला घेऊन देईन म्हटलं, पण तू ऐकलं नाही ना. काय मुलांना कळत नाही. मला त्याची इच्छा झाली तर काही ना काही घेऊनच मागतो. मुलांचं मन राहते. अंदरून जोडत आहे का? हा ठीक आहे जोडा. आणि ही बेडशीट काढली होती किट्टूनी खाली टाकायसाठी, त्याच्यावर तर टेंट हाऊस ठेवायला. आणि जसं टेंट हाऊस फिरवलं तसं ते बेडशीट पण फिरवते तो, है ना किट्टू? टेंट हाऊस कमी कार जास्त आहे ना ती. मला तर असं वाटते, है ना किट्टू? चल ठीक आहे खेळ तू. आणि चल किट्टू अभ्यास करायचा आहे. इथे किट्टूचा अभ्यास घ्यायचा आहे मला. मी घेतली. हो दिसतंय जोडताय. तू जोडलं. हा बघ दिसत आहे. हा गुड बॉय. तिथे किट्टू जॉईन करत आहे. ते निघतात किट्टू. 1 मिनिट थांबा आता. येतो मी थांबवते तुम्हाला आता. काय करताय? बाळा चल थोडंसं रेस्ट कर. चल चल पप्पा इथपर्यंत अभ्यास करून घे किट्टू. चल ये अभ्यास करून घे बेटा. नंतर खेळशील ना. खेळायचंच आहे तुला नंतर. ये दादा. हे बरं माझ्या बेबी छान आहे ना. स्टडी टेबल घेऊन ये का किट्टू? स्टडी टेबल आणजा आणि छान अभ्यास कर. अभ्यास करून घेऊ पण. तर हा ब्लॉग मी इथे चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.